नमस्कार, मी रंजना. माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी बघणार आहोत, जी करायला सोपी आणि लवकर होते आणि चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. तर आता आपण सुरुवात करू. मी 4 शेवग्याच्या शेंगा घेतल्या. या शेंगा 2-2 इंचाच्या अंतरावरती कापून घ्यायच्या आणि याच्या साली काढून घ्यायच्या. हे बघा, थोड्या थोड्या साली काढायच्या. शेवग्याच्या शेंगा मी सर्व कापून घेतले आहे. बघा, ही चण्याची डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेतले. अर्धी वाटी चण्याची डाळ आहे, 2 चमचे लाल तिखट आहे, 1 मोठा टमाटा कापून घेतला आहे, कांदा आहे आणि कोथिंबीर घेतले कापून. आणि हे कांदा, खोबरं आणि अद्रक आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. तर आता आपण सुरुवात करू. इथे मी कढई गरम करायला ठेवली. 2 चमचे तेल टाकते. तेल तुमच्या आवडीनुसार घ्या. अर्धा चमचा जिरं टाकते. 1 कांदा कापून घेतलाय तो टाकते. 5-6 लसूण आहे ते चेचून घेतलाय तो टाकते. कांदा चांगला खरपूस भाजून द्यायचा. कढीपत्ता टाकते. कांदा भाजून झालाय. मिक्सरमध्ये मी कांदा, खोबरा आणि लसूण अद्रक मी बारीक करून घेतले तो टाकते. मसाला चांगला भाजून घ्यायचा. मसाला आपला भाजून झालाय. 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकते. तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. 1/2 चमचा हळद टाकते. हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. एक टोमॅटो कापून घेतलाय तो टाकते. थोडीशी कोथिंबीर टाकते. शेंगा कापून घेतलं ते टाकते यामध्ये. चण्याची डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेतले ते मिक्स करते. याच्यात काय पाणी टाकते मी. चवीपुरतं मीठ टाकते. आमटीला उकळी आली की गॅस कमी करून बारीक ठेवायचा आणि 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. 10 मिनिटं झालेत. शेवग्याची शेंग शिजली का बघते. हे बघा, मस्तपैकी शिजले. अशी शेवग्याची आमटी आपल्याला चपाती बरोबर, भाकरी बरोबर छान लागते, भाताबरोबर छान लागते. करायला सोपी आहे आणि लवकर तयार होते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. धन्यवाद.